हॅलो एव्हरीवन. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एडी ट्युटोरियल्स. तर आज आपण अ, एक नवीन पी-वाय-क्यू डिस्कस करणार आहे, जो की आहे बायनॉमियल बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनवरचा. तर आपण बघूयात क्वेश्चन काय आहे. हा पी-वाय-क्यू 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षामध्ये विचारलेला आहे. तर आपण हा वाला पी-वाय-क्यू डिस्कस करूयात. तर क्वेश्चनमध्ये काय म्हणले, लेट अ रँडम व्हेरिएबल एक्स हॅव अ बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, म्हणजे बायनॉमियल आहे अँड विथ मीन. आता आपल्याला माहिती आहे बायनॉमियलमध्ये जे काही मीन असतं ते किती असतं, त्याची व्हॅल्यू असते एन इंटू पी. म्हणजे आपल्याला ही जी 8 व्हॅल्यू दिली आहे ही एन इंटू पीची दिली. पी किती असतात, नंबर ऑफ ट्रायल्स, आणि पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ओके. अँड वरॅन्स काय असतं, वरॅन्स ऑफ एक्स किती असणार आहे, एन पी क्यू, जे की त्याची व्हॅल्यू किती दिली आहे, 4. म्हणजे 4 इज इक्वल टू एन पी क्यू आहे. बरोबर आहे. पण एन पीची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे. तर मी ही एन पीची व्हॅल्यू 8 इथं पुट करते. तर ह्या एन पीच्या जागी मी 8 पुट करते. बरोबर आहे. ह्या एन पीच्या जागी 8. तर मला क्यूची व्हॅल्यू मिळून जाईल. तर क्यू किती मिळून जाईल, 4/8 म्हणजे 1/2. पण आपल्याला माहिती असते बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनमध्ये पी प्लस क्यूची सम किती असते, 1. क्यू किती आहे आपला, हाफ. तर आपला पी किती होईल, पी पण आपला किती होईल, 1/2 होईल. म्हणजे दोन्ही आपल्याला पी आणि क्यू मिळाले. आता आपल्याला पी माहिती आहे, तर इथं मी पीची व्हॅल्यू पुट केली तर एनची व्हॅल्यू मिळेल. पी किती आहे, 1/2. तर एनची व्हॅल्यू किती होईल, 16. आपल्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका लाईनमध्येच मिळून गेल्या. काय मिळालं, एन पी क्यू. म्हणजे मी ह्याला बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन असं लिहू का, एक्स बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 16, हाफ. कारण की काय असतं, एन आणि पी असतं, जे तितके नंबर ऑफ ट्रायल्स किती आले, 16. आणि हे किती आलं, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस हाफ. ओके. आता त्यांनी प्रोबॅबिलिटी काय विचारली आहे, प्रोबॅबिलिटी दिली आहे त्यांनी ऑलरेडी, आणि त्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 दिलंय, आणि ते किती दिले, के अपॉन 216 दिले, आणि आपल्याला केची व्हॅल्यू विचारली आहे. तर आता ज्यावेळेस हे एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2 आहे, म्हणजे ह्याच्यात काय असणार आहे रे, प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 0 असणार आहे, प्लस प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 1 असणार आहे, प्लस इक्वल टू 2 आहे ना, तर प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 2 पण असणार आहे. बरोबर आहे ना. पण ह्याची व्हॅल्यू किती दिली आहे, के अपॉन 216. इथं आता आपण फॉर्म्युला वापरूयात. याचा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो, आपल्याला माहिती असतो, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू आर. किती असतं, एन सी आर. बरोबर आहे ना. पी रेस टू आर आणि क्यू रेस टू एन मायनस आर असणार आहे. बरोबर आहे. एन मायनस इथं आर असणार आहे. करेक्ट आहे. आता आपण पुट करूयात ज्यावेळेस 0 असेल. एनची व्हॅल्यू किती आहे, 16. म्हणजे 16C 0 होईल का? आता एन पण, पी पण आहे आणि क्यू पण काय, दोन्ही दोन्ही हाफच आहेत. म्हणजे मी डायरेक्ट हाफ रेस टू 16च लिहू का? कारण की इथं पी आणि क्यू दोन्ही सेमच होणार, तर हा पीच राहणार आहे. आणि हा एन मायनस आर आणि प्लस आर, इंडायसिसच्या रूलनुसार सम केली तर किती होईल, आर प्लस एन मायनस आर किती राहील, एन, आणि एन किती आहे, 16. म्हणून मी डायरेक्ट 216 1/216 लिहिलं. हे दरवेळेस होणार आहे का, नाही, पण इथं पी आणि क्यूची व्हॅल्यू सेम असल्यामुळे आपण लिहू शकतो. हे किती येईल, 16C1. इथं पण होईल हाफ रेस टू 16, प्लस हे 16C2 हाफ रेस टू 16 होईल. करेक्ट आहे. आता मी हे 1/2 कॉमन काढते. आलं का हे, के अपॉन 216. म्हणजे आता हे कॅन्सल आउट होणार आहे. 16C0 ची व्हॅल्यू किती येणार आहे, 16 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू 16 फॅक्टोरियल, म्हणजे 1 राहणार आहे. बरोबर आहे ना. प्लस हे 16C1 किती असणार आहे व्हॅल्यू, 16 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 15 फॅक्टोरियल, म्हणजे फक्त 16 राहणार आहे. प्लस आता हे 16C2 आपण फाइंड आउट करूयात. 16C2 किती असणार आहे, 16 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 14 फॅक्टोरियल असणार आहे. म्हणजे 16, 15 इंटू 14 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, म्हणजे 2च, आणि हे 14 फॅक्टोरियल. 14ला 14 कॅन्सल, बे 8 16, आणि 15 5 75, 15 7 90, 15 7 45, 15 8 20 असे, म्हणजे 120. बरोबर आहे ना. हे किती राहणार आहे, 120. आता ह्या सगळ्यांची सम केली तर किती येणार आहे, 137 डिवायडेड बाय 216. आणि इकडे काय आपलं 216. आता हे 216ला 216 कॅन्सल झाले, तर आपली केची व्हॅल्यू किती येणार आहे, 137. म्हणजे ऑप्शन नंबर किती आला,
ऑप्शन नंबर सी काय झाला आपला करेक्ट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, याचं सोल्युशन समजलं असेल. असेच जर नेक्स्ट PYQ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. थँक यू.